स्वर्गीय अजित पवार यांची जयंती साजरी करण्याचे आदेश काढल्याबद्दल ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी महायुती सरकारचे आभार मानत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं। त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारनं त्यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याचे आदेश काढले। दरम्यान राज्य शासनानं काढलेल्या या आदेशाचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी स्वागत केलं। तसंच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला। तर अजितदादांच्या बाबतीत जर विचार केला तर पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा फार आभारी आहे की ज्यांनी एका झटक्यामध्ये त्यांनी माननीय अजितदादा पवारांच्या जयंतीला सरकारी मान्यता दिली आणि हे असं इतिहासात पहिल्यांदा घडले। तर मी त्यांना धन्यवाद देतो। आणि हे करत असताना दादांचा परिचय, दादा आमच्याजवळ कसे काय, हा सगळा विषय जरी असला तरी दादांचं कार्य करण्याची पद्धत आणि दादांनी ज्या पद्धतीने कार्य आणि कार्यकर्ते घडवले ते फार वेगळ्या पद्धतीचं काम आहे। दादांचा मी पहिल्यांदा जेव्हा भेटलो दादांना मोहोळमध्ये, तेव्हा मी राजेंद्र पाटील साहेबांच्या घरी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो। त्यावेळेला त्यांची माझी पहिली ओळख झाली आणि आम्ही त्यावेळेला मी महेश कोटे, दिलीप कोल्हे असताना आम्ही एक सहज थोडा प्रस्ताव मांडला की असं आपल्या लिंगायत समाजाचा प्रस्थानला मग थोडं पैसे पाहिजेत। अरे वेडेगेडे का म्हणले, मी तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे, किती पैसे पाहिजे सांगा। आणि मला आश्चर्य वाटतं की त्याच्या 9व्या दिवशी आम्हाला इथे कलेक्टरकडे ते निरोप आला की तुमचे ते पैसे मंजूर 75 लाख रुपये मंजूर झाले। असा नेता मी कधी पाहिला नाही आणि होणं शक्य नाही। अशा या दादांना माझं विनम्र अभिवादन। दादांचं कार्य आम्ही असंच पुढं पेटत जाऊ। पक्ष संघटना ही मजबूत व्हावी ह्या मी मताचा पूर्ण आहे। तर संघटनेचे कार्यकर्त्यांना पण थोडं बळ देणं गरजेचं आहे। सध्या अस्ताव्यस्त झालेल्या संघटनेला पण एकत्रित आणणं गरजेचं आहे। मी माननीय ताईंना विनंती करेन की आता संघटना सोलापूरला, तटकरे साहेब सोलापूरला थोडं लक्ष द्यावं आणि दादाचे जे विचार आहेत, जी भावना आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांना जे करायचं आहे, जे करायचं होतं, ज्या गोष्टी आपल्या शहरासाठी ना करायच्या होत्या, विशेष म्हणजे दादांनी मला एक निश्चित सांगितलं होतं की सोलापूर शहर हे मला पिंपरी चिंचवडसारखं करायचं सुधीरजी, असं मला ते बोलले होते। आणि मला असं वाटतं की जेव्हा माझं बी फॉर्मची वेळ आली त्यांच्या, तर त्यावेळेला काही झटके दिले गेले कार्यकर्त्याकडून। आता दादांनी 8 दिवस अगोदर मला फोन केला होता की सुधीरजी मी दिलेलं पत्र घेऊन या, माझ्या पत्राचा अपमान कोण काय मी ते बघतो आणि तुम्ही समोरून उभे राहा। 8 दिवस अगोदर मला कल्पना दिली होती आणि मी जोरात तयारी केली होती की दादाकडे जायचं, मात्र ते ह्याला मान्य नव्हतं देवाला, असं मला वाटतं। तर या आमच्या दादांना माझ्याकडून मी अभिवादन करतो।